दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. बांदेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चैतन्य सोसायटी चिकूवाडी बोरिवली पश्चिम तिथे राहणाऱ्या सौ पौर्णिमा अजित ठाकूर या वहिनींना भेटणार आहोत. एकीकडे चैतन्य आहे, दुसरीकडे चिकूवाडी आहे. बघा ना, चैतन्य आणि चिकूवाडी. चिकू या शब्दामुळे मला किती चैतन्य आलेलं आहे. पूर्वी इथे चिकूच्या बागा होत्या का? म्हणजे ठाकूर इकडचेच आहेत की कुठले आहेत? पुन्हा प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इथे न थांबता जाऊया ठाकूर कुटुंबाला भेटण्यासाठी. नमस्कार. 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 या उखाणा घ्या. नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा. अजितरावांचे नाव असते ओठावर, प्रश्न असतो उखाण्याचा. अरे वा, असं म्हणून प्रश्न सोडवले. द्या ओळख करून द्या सगळी. हे मिस्टर नमस्कार. अजित ठाकूर. ही माझी मुलगी सृष्टी. हॅलो. हा माझ्या नणंद, मोठ्या नणंद. माझी बहीण. नमस्कार. हा माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझ्या भावांची मुलं दोघं. ही माझी मावशी. नमस्कार. ती पण मावशी. नमस्कार. ह्या सगळ्या मैत्रिणी. ती माझी वहिनी. तो भाऊ माझा. नमस्कार. आणि ह्या सगळ्या आमच्या बिल्डिंग मधल्या. अरे वा वा. चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. Mr. Bandekar, I'm a non-Marathi speaking person and I love your show. Please do not leave the show and stop entertaining us. Thank you very much. Thank you madam. Thank you sir. म्हाळसा आणि बानू या बाहेरून दिसल्या दोन तरी आतून आहेत एक. अनंतरावांच्या आणि माझ्या मते होम मिनिस्टर हा उपक्रम आहे अत्यंत नेत्रांच्या निरांजनी अश्रूंच्या वाती. अशोकरावांसाठी सोडली माहेरची नाती. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? लोकनायक जयप्रकाश. कुठे आहे विद्यालय. ही सफाळा आहे. तिथनं आतमध्ये एक आगरवाडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आमचं. केवढं गाव आहे ते? चांगलं मोठं आहे. आगरवाडी हे खूप मोठं आहे. माझं गाव त्यापेक्षा थोडंसं लांब आहे. म्हणजे अर्धा किलोमीटर. चटाळे म्हणून माझं गाव. चटाळे. पण सगळं बालपण तिथेच? हो. कोण कोण घरी? आई, बाबा, बहीण, भाऊ. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ. माझी एक बहीण आता आहे, ती इथे आहे आणि ती हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जॉब करते. आणि भाऊ? आणि भाऊ माझा टीचर आहे. तो तिथे आलेला आहे पण पाठीमागे. हो. आणि बाबा काय करायचे? बाबा माझे पहिल्यापासून बिझनेस, म्हणजे ते भाताचे व्यापारी म्हणूनच तिथे ओळखले जातात. आमचं पहिल्यापासून किराणा मालाचं वगैरे दुकान आहे. आताही आहे? हो हो. आता कोण करतं? बाबा आणि आई दोघं. हो हो. फक्त आता ते म्हणजे ते भाताचा व्यापार नाही करत, पण किराणा दुकान आजही आहे. पण पूर्वीसारखं आता नाही. हा, पूर्वीसारखं. पूर्वी आम्ही सगळे हेल्प करायचो, आता फक्त ते दोघंच करतात. नाही, तुम्हाला थोडक्यात सांगायचं की तुम्ही खूप मदत केली. येस, केली. आजही गेलो तरी आम्ही सामान द्यायला लागतो माणूस लोकांना. म्हणजे तुम्हाला आवड आहे कामाची? हो हो, 100%. घरात तुम्हाला कोण आता कोण मदत करतं घरात? घरामध्ये आता माझे मिस्टर, मुलगी, सासूबाई सगळे मदत करतात. तुम्ही पण कामाला लावलेत सगळं? हो. बोलवा मिस्टरांना. हो. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण दादर, प्रभादेवी. प्रभादेवीला कुठे? प्रभादेवीला कादिरी मेन्शन एक चाळ आहे. त्या चाळीतलं माझं बालपण. कोण कोण घरी? घरी मी, माझ्या 2 बहिणी, माझी एक बहीण इथे आहे, मोठी बहीण. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे वडील ऑफ झाले 8-10 वर्षापासून. बरं. आणि माझी अजून एक लहान बहीण आहे, पण ती ठाण्याला, ती आली नाही. आमचं संपूर्ण बालपण 10 बाय 10च्या मस्तपैकी चाळीमध्ये
10 फ्लॅटमध्ये इन केस. घर लहान पण मन मोठी, फार मोठी अशी ती गंमत हो की नाही? गंमत, शाळेतली गंमत वेगळीच होती. हो हो. तुम्हाला माहिती आहे का चाळीतली गंमत? हो, मी पण 3 वर्ष राहिली आहे कुठे? तिथे लग्नानंतर. लग्नानंतर तिथेच राहिलं होते. हो पण फार गंमत असते की नाही? हो एकदम. ते म्हणजे म्हणायला फक्त भिंती नाही तर खूप मोठं घर असतं ते. बरोबर बरोबर. पण तुम्ही तिकडे असं स्वतंत्र घर असे राहिला होता? हो, मस्त मोठं घर आणि आम्ही सगळे काका त्यांची मुलं असं म्हणजे आम्ही टोटल 10 भाऊ आणि 10 बहिणी असं आमचं मोठं कुटुंब. मग इतकं मोठं घर असताना इतक्या छोट्यात घरात जाताना हा, त्यांना कसं पण काय टेन्शन adjust? होतंच ते खरं तर. कसं काय? की म्हणून त्यांनी मला एंगेजमेंट झाल्यानंतर नेलं तिथे. एक मिनिट. नाही, actually. मला आधी तुम्ही सांगा जमलं कसं ते सांगा आता. म्हणजे ते- जमलं आमचं अरेंज मॅरेज. हो ते तर आलंच लक्षात, त्याच्याशिवाय एंगेजमेंट नाही ना. हा, पण मग कसं काय ते? नाही काय असंच म्हणजे असं दाखवायचा प्रोग्राम झाला. त्यांना तुम्हाला मी आवडली. विचारतो की रिंग सेरेमनी नंतर तुम्ही घरी नेलं असं आता त्या म्हणाल्या, म्हणजे काय हो? म्हणजे आमच्याकडे एंगेजमेंट झाल्यानंतर सहसा आमच्याकडे म्हणजे अशी पद्धत आहे की एंगेजमेंट झाल्यानंतर तुम्ही मुलींना पुढे बाहेर नेऊ शकता, तोपर्यंत नाही. नाही. आणि ऍक्च्युली ना आमचं पण गावी घर आहे म्हणजे त्यांचं पण गावी आमच्या गावाच्या गावच्या शेजारी पुढे माझं गाव घर आहे. आहे. हा, पण त्यामुळे पण 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 मग तुमचं मुंबईतलं घर बघायला कोणी आलं असेल ना तुमच्याकडचं? हो, हो, आले. माझे आई बाबा गेले मग होते. त्यांचं काही म्हणणं नव्हतं? नाही 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 तर मुलगाच आवडला का की मग हा दुय्यम प्रश्न होता मग तिथे. काय हो हे काय म्हणताय ते खरं आहे का? आता सांगा ना, बोला ना. त्यांना मुलगी जास्त पसंत होती. अरे बापरे. आता खरं काय आहे ते सांगा आम्हाला. आणि मेन म्हणजे त्यांना हायटेड आणि गोरी मुलगी हवी होती, ज्या दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये होत्या. हाईटचा इश्यू होता, कारण 6 फूट 2 इंच माझी हाईट आहे, त्यामुळे त्या हाईटला मुलगी शोधणं. तुम्हाला हे माहिती होतं? नाही नाही, मला माहिती होतं की त्यांना हायटेड. नंतर सांगितलं त्यांनी की मला उंच मुलगी हवी होती. माझी नणन वगैरे मला बोलायची त्यांनी इतक्या मुली पाहिल्या पण म्हणे त्याला उंच आणि गोरीच मुलगी हवी होती म्हणे. काय कुठून? मग त्यांनी त्याच आल्या होत्या माझ्यासोबत ऍक्च्युली बघायला त्यांच्यासोबत. काय हो सांगा तुम्ही, काय तुम्ही मुली बघत फिरत होता? पहिल्या वेळेला बघायला गेलो तर हिलाच बघितलं आणि मग त्याला ती आवडली. मग पण मला सांगा की त्याच्या आधी मग हे जे काही इतर मुली बघत होते का? असं म्हणजे असं ठरवून बघण्याचा प्रोग्राम वगैरे हिच्या बरोबरच असा. हा, बाकी ते बघतच होते जाता येता. पण मग तुम्ही एकमेकांना कधी पहिल्यांदा भेटला? आम्ही तिथे दाखवण्याचा प्रोग्राम झाला तिथे हॉटेल. त्याच्या आधी नाही? नाही कधीच नाही. मग कुठे दाखवण्याचा कार्यक्रम? दादरला ईस्टला हॉटेल आहे. कुठलं हॉटेल? हॉटेलचं नाव काय आठवत नाही. सगळं विसरलं? किती वर्ष झाली? दुःखद घटना त्यासाठी. ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन. ते म्हणतात दुःखद घटना. का म्हणाले ते असं मला ते सांगा. त्यांनाच माहिती. नाही नाही, पण हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. स्वभाव आहे त्यांचा. काय प्रॉब्लेम Actually ते- त्यामुळे मुश्किल स्वभाव आहे माझा. हो का? काय हो, पण असं तेवढ्यात त्याने मनातलं बोलून घेतलं. नाही नाही, ते त्यांचं नेहमीच असतं. काय काय सांगणार? दोघांमध्ये काय जसे आई बाबा असावे तसे आहेत ते. आहे, असं म्हणजे कसं काय? म्हणजे आयडियल आई बाबा जसे असावे तसे आहेत ते. हो. हो बरं, आपण काय क्रिकेट खेळता का? हो नॅशनल टीम मध्ये वगैरे आहात? हो, मी लास्ट 3 वर्षापासून खेळायची. आता आता काय करता तुम्ही? आता मी 12वीत आहे, पण त्याच्याबरोबर क्रिकेट पण चालू आहे. कुठे कुठलं शाळा? माझी शाळा ऑल लेडी ऑफ रेमेडी हायस्कूल, पण आता मी रुपारेल कॉलेजमध्ये आहे. रुपारेल. मग तिकडनं क्रिकेटमध्ये? हो, कॉलेजतर्फे पण आणि मुंबईतर्फे पण. व्हेरी गुड. मग कोणाकडनं हे असं क्रिकेटकडे जायचं असं कसं काय? बाबा पहिले लहानपणापासून तुमच्या हातात बॅट, फक्त त्यामुळे सांगावं थोडंसं लागतं. क्रिकेटचं मला आवड होती जास्त, म्हणजे आम्हाला जास्तच आवड होती. मग मी तिला म्हटलं शिक तू, पण मी तिला शिकवलं थोडंसं क्रिकेटमध्ये. तिला थोडंसं नॉलेज चांगलं होतं त्यावेळेला. मग मला वाटलं की खेळू शकेल. मग खेळली 3 वर्ष नॅशनलला सिलेक्ट झाली. 12वीचा अभ्यास वगैरे ह्या गरबात तिला प्रॅक्टिस जमत नाही. पण काय होतं ना की बऱ्याचदा म्हणजे आपले पालक वगैरे काय असतं की आता 10वीत असताना सुद्धा मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की बघ क्रिकेट आता बंद करून टाका, उगाच म्हणजे तिच्या अभ्यासावर परिणाम नको. पण मी आणि ह्यांनी आम्ही दोघांनी आणि तिने सुद्धा खेळण्याचा निर्णय घेतला. ती सिलेक्ट झाली. मग तेव्हा तिला भीती वाटत होती की काय करू आता, प्रिलिम माझी जाईल. मग मी आई काय करू म्हटलं बघ मी टीचरना सांगून बघ, हो झालं तर तुझं म्हटलं तू जा. कारण मला माहिती होतं की जर ती क्रिकेट खेळायला नाही गेली तर तिने मार्क्स पण चांगले नसते काढले. आणि ज्या असं हे नाही, पण तिने मार्क्स पण चांगले काढले आणि ती खेळून सुद्धा आली. दोन्ही आवड गोष्टी. अभ्यासाची पण? हो, अभ्यासाची पण आवड. अभ्यासाची शाळेने पण चांगला सपोर्ट केला. शाळेने तिच्यासाठी खास एक ट्रॉफी पण दिली, एक्सक्लुझिव्ह गर्ल म्हणून. म्हणजे क्रिकेट खेळून अभ्यासात पण हुशार. क्रिकेट खेळून प्रिलिम न देता पण तिने 87% काढले होते 10वीला. अरे वा वा वा, अभिनंदन आणि शुभेच्छा. हां, बरं यांचा स्वभाव कसा आहे हो? यांचा स्वभाव
खूप म्हणजे खरं सांगायचं तर मी जॉब करते आणि तिथे माझा जॉब असं आहे की मला फिरावं वगैरे लागतं, तर त्यांच्या सपोर्टशिवाय ते शक्य नसतं. मी आज जे काही आहे ते त्यांच्या पूर्ण सपोर्टमुळेच आहे. आणि तुम्ही काय सांगाल यांच्या स्वभाव? छान आहे, मिश्किल सर्वांशी मिळून मिसळून वागून, माणसं आवडतात. कधी रागवत वगैरे या कसं? नाही, महिन्यातून एक 28 वेळा वगैरे. महिन्यातून काय ॲव्हरेज आहे तुमचं? 28चा ॲव्हरेज आहे. आता वजनाचा काटा इथे येणार आणि मग आपण सांगणार तेवढं वजन गोळा करणार का वहिनी? बघूया. वेळ 2 मिनिटाची. वजन किती देऊ? किती पाहिजे तुम्हाला? 750. 750. 750 ग्रॅम. वेळ सुरू झाली. नाही. 15. अरे बापरे, 750 ग्रॅम. जा अजून आण. 50. 1 मिनिट पूर्ण झालं. 726. थांबा 1 मिनिट. अभिनंदन. 1. ही घ्या नाणी सगळी. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 गुणुले 200, 2600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. मिस्टरांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? स्वभावात बदल करण्यापेक्षा त्यांनी ना घरामध्ये जे त्यांची एक सवय आहे की एक टॉवेल काढला तिथेच ठेवून दिला जागेवर, ते सगळं बंद करून जागच्या जागी वस्तू घेतलेली तिथेच ठेवावी बस. काय वाटतं तुला? हे होईल असं वाटतं? हा बदल तुमचं काय म्हणणं आहे? हा बदल होईल तुमचं? आता शक्य नाही. आता शक्य नाही. पण तो बदल घडवून आणला तर भारी पडेल मला. तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल, कळलं का? बरं, तुम्ही सांगा, यांनी काय स्वभावात बदल केला? थोडासा सॉफ्टनेस आहे ना, म्हणजे लगेच हळवी होण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी काढावा. थोडंसं स्ट्रॉंग व्हावं आता. आणि लगेच दुसऱ्यावरती विश्वास ठेवण्याची एक छोटंसं हे. बरं, मला तुम्हाला विचारायचं की आता सगळेजण इथे आहेत, हे सगळं जे काही आहे हे तुम्ही बघतात, मग छोट्या घरातनं सुरू झालेला तुमचा संसार इथपर्यंत आलेला आहे, कुणाला मिस करताय आता? सासऱ्यांना खूप. खूप. का? कारण त्यांचं स्वप्न होतं ते ह्या घरात आलेच नाही खरं तर, आणि आम्ही दादर सोडल्यानंतर ते इथे गेले. आमचे वडील एकदम म्हणजे कुटुंब प्रमुख आणि एकदम जॉली. म्हणजे त्यांना सगळे घाबरायचे, पण लहान मुलं त्यांच्यासाठी फार खुश. त्यामुळे आणि सडनली गेले, त्यामुळे एक शॉकिंग न्यूज होती सगळ्यांसाठी. बरं, आता सगळे गंभीर झाले, कारण विषयच असा आहे की त्यांची आठवण येणं, पण त्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्या सगळ्यांकडे, हो की नाही? आता यानंतर तुम्ही काय बोलणार आहात या दोघांबद्दल? सांगा. इम्पॉसिबल हा जो हे आहे तो त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे. आय एम पॉसिबल नेहमी नेहमी कुठलंही म्हणजे ऑफिसमध्ये कुठलंही काम असो किंवा घरातलं कुठलंही फंक्शन असो, काही असो, नेहमी ते अगदी हिरिरीने भाग घेतात. आणि जे काही टार्गेट असेल ते कम्प्लीट केल्याशिवाय त्या सोडतच नाही. इव्हन म्हणजे आम्हालाही त्या खूप आमच्या मागे लागतात मग की नाही हे करायचंच. त्यांचं नेहमी एकच वाक्य असतं की नाही गो बघ तू होणार कर, असं त्यांचं हे असतं. हो, तुम्ही सगळ्यांना कामाला लावता म्हणजे. अजून कोण? अगदी मेड फॉर इच अदर आहेत. म्हणजे आता तुमच्यासमोर भले काही त्यांनी रुचवे फुगवे भांडणं वगैरे सगळं केलं असेल, परंतु मनातून अतिशय एकमेकांना ते प्रेम करतात हे आम्हाला आणि जाणवतं, सतत आणि सतत जाणवतं. मी लग्नाच्या आधीपासून हिला, हिच्या बहिणीला, सासूबाईंना सगळ्यांना ओळखते. अतिशय डॅशिंग. असं कुठलं नाही की मी हे कसं करू, मी दुकानात कशी बसू, मी किराणा मालाच्या दुकानात कशी बसू, हे काही नाही. एकदम ह्याच्यात बसणार ती, किती वर्ष मी हा धंदा करते अशा ह्याच्यात बसणार, एकदम कॉन्फिडन्सने. कौतुक आहे तेच. या बोला. गेल्या वर्षी आजारी होते मी, त्यांना आजार बरं नव्हतं ऍक्च्युली. एन्जिओप्लास्टी झाली गेल्या वर्षी, तर ती 4 दिवस सतत माझ्याबरोबर राहिली हॉस्पिटलमध्ये.
म्हणजे असं नाही की मुलगी छोटी लहान घरी एकटी आहे, तिला मी कशी ठेवू. ती रात्री पण सांगायची, बेन मी तुमच्याबरोबर राहते, मी बाहेर थांबते. मी तिला सांगितलं नाही तू घरी जा, सृष्टी एकटी आहे, नको थांबू. पण ती 4 दिवस सतत. पण ते कर्तव्यच आहे त्यात काय. अजून कोण बोलणार आहे? त्या सासूबाई का? त्या सासूबाई सुनेबद्दल सांगा जरा. सून माझी सगळं मायाळी आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. आता यंदा माझी 75वी झाली. दोघांच्या संमतीशिवाय होईल का? नाही होणार ना. तिच्या संमतीशिवाय मुलगा करील का? म्हणजे काय? बायकोच्या संमतीशिवाय पुढे जाईल का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की बायकोच्या बोलण्याशिवाय मुलगा पुढे जात नाही? म्हणजे दोघांच्या संमतीने केलं. ओके. होते ना कार्य कुठलं तरी. म्हणजे चांगली आहे. यंदा माझी 75 थाटात केली जाईल. आणि अशीच प्रेम राहू दे शेवटपर्यंत, एवढीच मी ईश्वराची प्रार्थना करते. किती छान. बरं, आता हे दोघे अभिनय करणार. हा, मराठी चित्रपटाचं नाव हा सगळ्यांनी ओळखा. मराठी. जाऊ तिथे खाऊ. त्या मैत्रीण आहेत का तुमच्या? चांगला आहे स्वभाव तुमचा. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. गाणं गाणं बुगडी माझी नाकावरच्या रागाला औषध काय, तालावरच्या फुग्यांचं म्हण तरी काय. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. म्हण आहे म्हण. आली अंगावर गेली. काय तुम्ही सांगितलं की काय अगोदर सांगितलं होतं की काय? अभिनय इतका जोरदार आहे ना, आणि ह्यांना येण्यामागचं कारण सांगू, तुम्ही काहीच केलं नाही. तुमचा ह्यांचा जो अभिनय होता ना, त्याच्यामुळे त्यांना बळ मिळालं. पण छान. एक दुजे केली आहे असेच आहेत दोघे. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. तुम्ही कधी घ्या जत्रेत गेलात का? हो. कुठल्या? गावच्याच. आणि मग काय त्याच्यात पाळण्यात वगैरे बसतात? काय असतं तिथे पाळणा नसतो. कारण मुंबईतल्या शहरातल्या मुलांना माहित नाही. जरा जत्रेविषयी सांगा ना. जत्रेमध्ये पाळणे येतात छोटे छोटे, आणि बरीचशी छोटे छोटे खेळण्यांची दुकानं असतात. मुंबईला त्या खेळण्यांचं काही कौतुक नसतं, पण गावी असते, त्यामुळे सगळे लोक हौसेने घेत असतात. शिट्ट्या, पोंगाडे असं सगळं वाजवत असतात. ते असा एक पोंगाडा असतो, तो पू करून वाजवतात. काय आम्हाला हे माहित नाही म्हणून. काय म्हणतात त्याला? हा, पिपेरी म्हणतात त्याला. म्हणजे पी असा आवाज. काय म्हटलं त्याला? पोंगाडा. म्हणजे असं फूक मारली की लांब होतं ना. बरोबर. अशी ही जत्रा आणि बालपण या सगळ्या गोष्टी अशा असतात की या आता दुर्मिळ होऊ लागलेल्या आहेत. गावाकडे राहणाऱ्यांना जत्रा अनुभवायला तरी मिळते, पण शहरातल्या मुलांसाठी जत्रा काय हेच आता काहीच लांब होऊ लागलंय. मलाही आठवतं बालपणी आम्ही ज्यावेळेला वडाळ्यात जायचो, त्या वडाळ्याच्या विठोबाची जत्रा असायची. या सगळ्या जत्रा आता कमी होऊ लागल्या आहेत. आत्ता या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार हे बघण्यासाठी आत्ता एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. तोपर्यंत कोणाला देवाची नाव बिव घ्यायची ते घेऊन घ्या. ताई, तुझं नाव सांग. अनुष्का प्रवीण वैतक. कुठल्या शाळेत जाते? NGV. वा वा वा. एक चिठ्ठी काढायची पटकन. खालची काढा, एकदम खालची द्या. थँक्यू. नाव आहे दीपा प्रवीण वर्तक. आईची चिठ्ठी काढली. या या इकडे. आता मिस्टर आलेत का? हो आलेत. म्हणजे पूर्ण फॅमिली फोटोच पूर्ण होईल ना. बोलवा मिस्टरांना. या इथे उभे राहा. नाव सांगा. दीपा प्रवीण वर्तक. घ्या उखाणा घ्या. गर्व नको संपत्तीचा, अभिमान नको ज्ञानाचा, प्रवीणरावांचं नाव घेते, संसार करते सुखाच. वा वा वा. चला चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आता कोण पैठणी जिंकणार बघूया. खेळ सुद्धा जत्रेतलाच. तेव्हा या रिंग अशा इथून टाकायच्या असायच्या, आणि मग साबण ठेवलेले असायचे, वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. पण आत्ता जो खेळ आहे त्यामध्ये समोर बॉलिंग बॉटल आहेत आणि रिंग टाकायची आहेत. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. इकडनं रिंग टाकायची आणि ती जाऊन पडली पाहिजे त्या बॉलिंग बॉटलवर.
10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3 5 संधी, त्यामध्ये 3 ही गुणसंख्या. आणि आता यांच्याकडे 5 संधी, त्यात काय होतं बघूया. 1 2 3, या काय जत्रेत जातात की काय. 4 5, वा वा. 5 आणि 3 ही गुणसंख्या. आता पुढच्या 5 संधी बघूया काय होत आहे. 4 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या वर्तक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या ठाकूर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.